जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण निघालो आहोत खोपोलीवरून स्वामी समर्थ मठात दर्शनाला। हा मठ खोपोली ते कर्जत साधारण 14 किलोमीटर अंतरावर आहे। इथे स्वामी समर्थांचं अस्तित्व 22 दिवस होतं। चला तर पुढील माहिती आपण राईडमध्ये सांगूया। आता आपण पोहोचलोय खोपोली शिलफाटा छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ। गाडीत थोडं पेट्रोल कमी होतं तर आपण पेट्रोल भरून आपला पुढील प्रवास चालू केला। सरळ मुंबई हायवे गेला आहे। आपल्याला उजवीकडे टर्न घ्यायचा आहे आणि सरळ कर्जतच्या दिशेने जायचं आहे। खोपोली ते पळतरी साधारण 14 किलोमीटरचं अंतर आहे। आपण आता आलोय पळसदरी गावात स्वामी समर्थांच्या मठाजवळ। सरळ कर्जत रोड गेला आहे। आपल्याला उजवीकडे टर्न मारायचा आहे। आपण आता आलोय मठाजवळ। आपली गाडी पार्क झालेली आहे। आता आपण दर्शन घ्यायला जाऊया। मठाचं प्रवेशद्वार जरी साधं असलं तरी आतमध्ये गेल्यावर वातावरण एकदम दिव्य वाटतं। समोर तुम्हाला दरेकर महाराजांचा फोटो दिसेल। यांनी स्वामी समर्थांच्या आदेशानुसार हे पवित्र स्थान इथे उभारलं। गाभाऱ्याच्या बाजूला स्वामी समर्थांचं शेजघर आहे। शेजघराच्या समोरूनच एक खाली जायला वाट आहे ध्यान मंदिराकडे। आणि हाच मठाचा अजून एक खास भाग आहे। इथे शांतता अगदी खोल आहे। भक्त इथे बसून ध्यान करतात, स्वामींचे नामस्मरण करतात। जर तुम्हाला आत्मिक शांती अनुभवायची असेल तर इथे काही मिनिटे बसणे हाच एक साधना आहे। जर तुम्हाला अन्नदान व कसली पूजा करायची असेल तर या काउंटरशी संपर्क साधू शकता। इथे तुम्हाला दरेकर महाराजांचा सुंदर फोटो दिसेल आणि त्याच बाजूला औदुंबर वृक्षाखाली सुंदर एक स्वामींची मूर्ती दिसेल। तर मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे। हा आता आमचा छोटासा ब्लॉग। जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ।